श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चैत्र नवरात्री हा देवीची उपासना करण्याचा सर्वात पवित्र काळ मानला जातो. या 9 दिवसात जर भक्तांनी श्रद्धेने श्री दुर्गा सप्तशती पाठ केला तर देवीची कृपा मिळते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल की दुर्गा सप्तशती म्हणजे काय, नवरात्रीत पाठ कसा करायचा, कोणते नियम पाळायचे, कोणत्या चुका टाळायच्या आणि देवी प्रसन्न झाल्याचे संकेत काय आहेत. तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ही माहिती पूर्ण ऐका, कारण शेवटी सांगितलेली साधना खूप शक्तिशाली आहे. चैत्र महिन्यात येणारी नवरात्र, ह्या चैत्र नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ करणे देवीची सर्वात पवित्र साधना मानली जाते. या काळात जर कोणी भक्त श्री दुर्गा सप्तशती या पवित्र ग्रंथाचा पाठ करेल तर देवीची कृपा त्याच्यावर खूप वेगाने होते असं शास्त्रात सांगितलं आहे. खूप लोक विचारतात की दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा. हा दुर्गा सप्तशती ही पोथी, हा पाठ कसा करायचा, याचे काय नियम आहेत, तर नवरात्रीत पाठ केल्यास काय चमत्कारिक लाभ मिळतात, आज आपण ह्याच विषयावर अगदी सोप्या भाषेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही माहिती पूर्ण ऐकली तर तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचे असे काही गुपित समजतील की जे खूप कमी लोकांना माहिती आहे. आता दुर्गा सप्तशती म्हणजे काय, तर दुर्गा सप्तशती म्हणजे देवी महात्म्य म्हणून ओळखलं जाणार अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. भक्तांनो, आपली कुळदेवी कोणती असू द्या, पण आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचे आहेत. हा ग्रंथ मार्कंडे पुराणातील एक अत्यंत शक्तिशाली भाग आहे. या ग्रंथात 700 श्लोक आहेत, म्हणून याला सप्तशती असं नाव आहे. या ग्रंथात देवीच्या 3 मुख्य रूपांची कथा सांगितली आहे. माता महाकाली, माता महालक्ष्मी आणि माता महासरस्वती या तिन्ही शक्ती मिळून संपूर्ण विश्व चालवतात असं शास्त्रात सांगितलं आहे. असं मानलं जातं की दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना देवी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असते. म्हणूनच भक्तांनो, नवरात्री हा पाठ करणे खूप शुभ मानलं जातं. आता चैत्र नवरात्री का विशेष आहे, तर वर्षातनं 2 मोठ्या नवरात्री येतात. एक चैत्र नवरात्री आणि एक अश्विन नवरात्री येते. तर चैत्र नवरात्र म्हणजे देवीच्या नव्या ऊर्जेची सुरुवात मानली जाते. या काळात केलेली साधना खूप वेगाने फळ देते. चैत्र नवरात्रीत जर कोणी भक्त श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ श्रद्धेने करतो, त्याच्या घरातील संकट दूर होतात, आर्थिक अडचणी कमी होतात आणि वाईट शक्ती दूर पळतात आणि जीवनात सकारात्मक बदल असतात ते सुरू होतात. आता दुर्गा सप्तशती पाठ करण्याची योग्य वेळ काय आहे, तर नवरात्रीत पाठ करण्यासाठी सकाळची वेळ अतिउत्तम मानली जाते. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आधीची वेळ असते ती सर्वात पवित्र असते. यावेळी सर्वत्र शांतता पण असते. यावेळी पाठ केल्यास मन शांत राहते आणि देवीची कृपा लवकर मिळते. आणि दुसरी वेळ म्हणजे दुपारी. आता काही लोकांना सकाळी वेळ नसल्यामुळे दुपारी पाठ करतात. ज्यांना वेळ नाही आहे सकाळी, ज्यांची लहान मुलं आहेत, ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही, त्या दुपारी पाठ करतात. आपल्या जीवनामध्ये कुलदेवतेचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे. आपली कुळदेवी आपल्या कुळाचं रक्षण करते. आपल्या कुलदेवते संबंधी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. आपली कुलदेवी कोणती असो, पण आपल्याला या नवरात्रीत आपल्या प्रिय आईची सेवा करायची. म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ हा जे स्वतः आई साहेबांनी जेव्हा युद्धानंतर विश्रांतीसाठी सप्तशृंगी गडावर आले असताना त्यांनी श्री मार्कंडे ऋषींना लिहायला सांगितली होती, तीच ही दुर्गा सप्तशती आहे. तर या ग्रंथाचं पारायण कसं करावं आणि काय काय वाचावं ते बघूया आता. तर दुर्गा सप्तशती पाठ सुरू करण्यापूर्वी काय करावं आधी ते जाणून घेऊया. तर पाठ सुरू करण्याआधी काही गोष्टी करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम शुचिर्भूत व्हावं, स्नान करून. शरीर शुद्ध असेल तर मन पण शांत होतं. पाठ करणार असाल मग स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असेल तर पांढरे, पिवळे किंवा लाल वस्त्र घालावे.
काळे वस्त्र घालून पूजा करू नये, पाठ करू नये. हे लाल, पांढरे किंवा पिवळे वस्त्र देवीला खूप प्रिय रंग आहेत. आपल्या घरामध्ये देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. देवघरात तुमच्या घरामध्ये माता दुर्गा किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो ठेवावा. त्या फोटोसमोर दिवा लावायचा. देवीच्या पूजेमध्ये दिवा लावणे खूप महत्वाचं आहे. तर पाठ करताना तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं. दिवा म्हणजे प्रकाश आणि ऊर्जा. संपूर्ण पाठ वाचन होईपर्यंत तो दिवा तेवत असावा. बहुतेक घरात ह्या नवरात्रीत पण संपूर्ण 9 दिवस अखंड दिवा लावण्याची पण परंपरा आहे. बहुतेक घरांमध्ये लावला जातो. घरात दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तर त्या 9 दिवसामध्ये मांसाहार पूर्ण वर्ज्य. आता पाठ सुरू करण्याआधी आपल्याला काय करायचं, तर आपण आपल्या देवघरात आपल्या देवीचा आपल्या कुलदेवीचा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करा. कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करा. देवाच्या पुढे अगरबत्ती लावा, दिवा लावा. आणि पाठ सुरू करण्याच्या आधी आपल्याला गणपती पूजन करायचं आहे. श्री गणेशाची पूजा करा. आपल्या देवीची, कुलदेवीची पूजा करा. दुर्गा माताची पूजा करा. देवीला अक्षदा वाहा. देवीला लाल रंगाचे फुलं खूप प्रिय आहे, म्हणून लाल रंगाच्या फुलांमध्ये जास्वंदीचं फूल, गुलाबाचं फूल असं फूल देवीला अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते. पूजा करताना कापूर प्रज्वलित करणे पण खूप शुभ मानले जाते. देवीला आता नमस्कार करायचा. हे सर्व पूजा झाल्यावर आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. प्रत्येक पूजा करताना संकल्प घेणे खूप महत्वाचं आहे. तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात अक्षदा, फुलं घ्यायचं, आपलं नाव बोलायचं. आपलं गोत्र माहिती असेल तुम्हाला तर गोत्र बोलायचं. आपण किती पाठ करणार आहोत ते देवीला सांगायचं आणि प्रार्थना करायची की हे जगदंबे, मी श्रद्धेने श्री दुर्गा सप्तशती पाठ करत आहेत. माझ्या कुटुंबाचं रक्षण कर आणि माझ्या इच्छा पूर्ण कर असं म्हणायचं देवीला. आणि हातातील पाणी असेल ते तामनात सोडायचं. हा संकल्प खूप महत्वाचा आहे. तर नवरात्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ, नियम आणि महत्व काय आहे ते माहिती करून घेऊया. तर या 9 दिवसामध्ये भक्तजन देवी दुर्गा देवीची उपासना करतात. नवरात्री देवीच्या उपासनेसाठी विविध पूजा पद्धती, व्रत, उपवास आणि जप केले जातात. त्यामधील एक अत्यंत महत्वाचा आणि शक्तिदायक ग्रंथ म्हणजे श्री दुर्गा सप्तशती. हा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडे पुराणातील एक भाग आहे. या ग्रंथात देवीची महती, तिच्या लीला, तिच्या कृपेचे सामर्थ्य व भक्ताला मिळणारे चमत्कारिक फळ त्यांची माहिती सांगितली आहे. नवरात्रीत या ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केल्यास देवीची अपार कृपा लाभते. दुःख, दोष नष्ट होतात आणि घरामध्ये ऐश्वर्य, शांती व आनंद नांदतो. दुर्गा सप्तशती 3 विभागामध्ये विभागली आहे. प्रथम चरित्रामध्ये या भागामध्ये देवीने मधु आणि कैटभ या राक्षसांचा वध केला अशी कथा आहे. ही कथा महाकाली शक्तीचं प्रतीक आहे. मधल्या भागात या भागामध्ये देवीने महिषासुराचा वध केला. ही कथा माता महालक्ष्मीला शक्तीचं प्रतीक म्हणून आहे. आणि शेवटच्या भागात या भागामध्ये देवीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा नाश केला. हा भाग माता महासरस्वती शक्तीचं प्रतीक आहे. दुर्गा सप्तशतीचे चमत्कारिक लाभ काय आहेत, तर चमत्कारिक लाभ काय आहे ते आता जाणून घेऊया. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की हा पाठ केल्याने काय लाभ मिळतात. तर शास्त्र सांगते की जर कोणी भक्ताने श्रद्धेने या सप्तशतीचा पाठ केला तर त्याच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. घरातील संकटे दूर होतात. दुर्गा सप्तशतीमध्ये अशी शक्ती आहे की ती नकारात्मक ऊर्जा दूर करते. घरामध्ये भांडण, तणाव, वाईट वातावरण असेल तर ते हळूहळू कमी होतं. आर्थिक अडचणी कमी होतात. देवी महालक्ष्मीचं रूप आहे म्हणून सप्तशती पाठ केल्यास हळूहळू पैशांची अडचण पण कमी होते. अनेक लोक सांगतात की नवरात्रीत पाठ सुरू केल्यावर त्यांच्या जीवनात अचानक आर्थिक संधी मिळाल्या. शत्रूंचा प्रभाव कमी होतो. जर कोणावर वाईट नजर, शत्रूची बाधा असेल तर त्यांनी सप्तशतीचा पाठ केला तर खूप प्रभावी मानला जातो. मन शांत होते. आजच्या काळामध्ये सर्वात मोठी समस्या आहे की मनातील ताण आणि भीती. तर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते
आणि आपल्याला हे ग्रंथ वाचल्यावर, हे पाठ केल्यावर देवीचं संरक्षण मिळतं. सर्वात मोठा लाभ म्हणजे आपल्याला देवीचं संरक्षण मिळतं. आपण देवीच्या संरक्षक कवचमध्ये राहतो. अनेक भक्त सांगतात की नवरात्रीमध्ये सप्तशती पाठ केल्यावर त्यांच्या जीवनातील मोठं संकट टळलं. श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ खूप शक्तिशाली आहे. म्हणून पाठ करताना श्रद्धा, संयम आणि विश्वास असणे अत्यंत महत्वाचं असतं. फक्त प्रयोग म्हणून पाठ करू नका. ही माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे. आतापर्यंत आपण जाणून घेतलं की दुर्गा सप्तशती म्हणजे काय आणि त्याचे लाभ काय होतात. पण आता आपण जाणून घेणार आहोत की अशी गुप्त माहिती. खरं तर दुर्गा सप्तशती हा फक्त ग्रंथ नाहीये, तो देवीची जिवंत शक्ती मानला जातो. म्हणूनच जर हा पाठ जो भक्त योग्य पद्धतीने करतो त्याच्यावर देवीची कृपा लवकर मिळते. त्या भक्ताला देवी प्रसन्न होते. पण काही लोक नकळत अशा चुका करतात की ज्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही. म्हणून आता आपण जाणून घेऊया की दुर्गा सप्तशती पाठ करताना काही नियम पाळायचे आहेत. तर ते कोणते नियम आहेत? तर दुर्गा सप्तशती पाठ करताना काही नियम पाळले तर साधना खूप प्रभावी होते. मन शुद्ध ठेवणे सर्वात महत्वाचा नियम म्हणजे मनाची शुद्धता. जर मनामध्ये राग असेल, तिरस्कार असेल आणि वाईट विचार असतील तर पाठ करताना मन एकाग्र होत नाही. म्हणून पाठ वाचन सुरू करण्यापूर्वी आधी मन शांत करणे खूप आवश्यक आहे. शक्य असेल तर 9 दिवस नियमित पाठ करा. नवरात्रीत सातत्य राखणे खूप महत्वाचे आहे. 9 दिवस रोज पाठ केल्यास त्याचा प्रभाव खूप वाढतो. पाठ वाचन करताना मध्येच कोणाशी बोलू नये, आसनावरून वारंवार उठू नये आणि शक्यतो हे पाठ आपण भोजनाच्या पूर्वीच पाठ वाचून घेणे खूप आवश्यक आहे. श्री दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे. पाठ करताना जागा बदलू नये. आपण साधना करताना एकाच ठिकाणी बसणे उत्तम मानले जातं. जर तुम्ही रोज एकाच जागेवर बसून पाठ वाचन केल्यास त्या ठिकाणी हळूहळू सकारात्मक ऊर्जा जमा होते. म्हणून शक्यतो एकाच जागेवर बसून पाठ वाचन करा. रोज तुम्ही ज्या जागेवर तुम्ही पाठ वाचनाला बसले असाल, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असे 9 दिवस एकाच जागेवर बसून तुम्ही पाठ वाचन करा. आपल्या कुलदेवतेसमोर अगरबत्ती व दिवा लावायचा आणि वाचन पूर्ण होईपर्यंत तो दिवा आपण चालू ठेवायचा. आता आपल्याला बसण्यासाठी पाठ वाचन करणार आहोत, तर बसण्यासाठी आपल्याला आसन असावं. आसनावर बसून पाठ करायचा. पोथी पाटावर ठेवूनच वाचन करायची. पोथी हातात घेऊन वाचन करायची नाही. रोज वाचन करण्याची वेळ आणि आसन 9 दिवस बदलू नये. आसन पण तेच असावं आणि वेळ पण तीच असावी 9 दिवस. याच्यामध्ये नियम आहेत की ब्रह्मचर्याचं पालन करावं, परान्न वर्ज्य असावं. पाठ करणार आहात मग 9 दिवस सात्विक आहार घ्यावा आणि नवरात्रीच्या 8व्या दिवशी कुमारी कन्यांना भोजन देऊन एखादी छोटीशी भेट वस्तू द्यावी. आता हे सर्व नियम झाले, फायदे काय आहेत ते सर्व ऐकलं. आता पाठ कसे करायचे? आता ज्यांना 9 दिवसात 9 पाठ करायचे आहे, लक्ष देऊन ऐका. ज्यांना रोज एक पाठ करायचा म्हणजे 9 दिवसात 9 पाठ करायचे आहे, तर सप्तशतीचे पाठ सुरू करण्यापूर्वी आधी स्वामी स्तवन वाचायचं. नंतर या पोथीमध्ये आहेच की दुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र वाचायचं, अथ देव्या कवचम वाचायचं आणि नंतर अथ अर्गला स्तोत्र, अथ किलकम स्तोत्र, तंत्रोक्त देवी सूक्त वाचून हे सर्व वाचायचं आणि नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा. एक माळ नवार्ण मंत्राचा जप करायचा. नवार्ण मंत्र तुम्हाला माहिती आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा नवार्ण मंत्र, या मंत्राचा एक माळ जप करायचा आणि मगच 1 ते 13 अध्याय आहे या पोथीत, हे वाचन आपल्याला सुरू करायचं. तर हे अध्याय पूर्ण झाल्यावर, हे अध्याय पूर्ण झाले त्याच्यानंतर ह्या पोथीमध्येच आहेत मागे अध्यायानंतर की प्राधानिक रहस्य आहे ते वाचायचं, वैकृतिक रहस्य आहे ते वाचायचं, मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवटी देव्यापराध क्षमापण स्तोत्र वाचायचं. तर हे नियम आहेत की रोज एक पाठ करणाऱ्यांसाठी, ज्यांनी 9 दिवसात 9 पाठ म्हणजे रोज एक पाठ करणार आहे त्यांच्यासाठी हे नियम आहेत. पण जर तुम्हाला 9 दिवसात 14 पाठ करायचे आहेत, तुम्ही 9 दिवसात 14 पाठ करणार आहात, तर पहिल्या 5 दिवस रोज 2-2 पाठ करायचे. 2-2 पाठ केले
आणि पुढील 4 दिवस एक एक पाठ करायचा. एकाच बैठकीत 2 पाठ करणार आहात म्हणजे 9 दिवसात 14 पाठ करणार आहात. तर काय वाचायचं? तर दुसरा पाठ करताना पुन्हा स्वामी स्तवन, दुर्गा अष्टोत्तर, नामस्तोत्र, देव्या कवच, अर्गला स्तोत्र, अथ किलकम स्तोत्र हे पुन्हा वाचायचं नाही. हे सर्व आपण पहिल्या पाठाच्या वेळेस वाचलं. आता फक्त एकाच बैठकीत आपण दुसरा पाठ करताना फक्त अध्याय वाचायचे. 1 ते 13 अध्यायच वाचायचे. पहिले आपण हे सर्व वाचलं, मग नंतर दुसरा पाठ चालू करणार आहोत, मग तेव्हा पुन्हा सर्व वाचायचं नाही. तेव्हा डायरेक्ट 1 ते पहिल्या अध्यायापासून वाचन सुरू करायचं. हे झाले एका दिवसात 2 पाठ करणाऱ्यांसाठी नियम. तर हे सर्व वाचून झाल्यावर आपल्याला पुन्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा 1 माळी जप करायचा. 1 माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा. तर हे नियम आहेत रोज 2 पाठ करण्यासाठी. पहिले सांगितलं मी की रोज 1 पाठ करणाऱ्यांचे काय नियम आहेत आणि 9 दिवसात 14 पाठ करणाऱ्यांसाठी काय नियम आहेत. तरी आपल्याला आपली आई भगवतीची खूप खूप सेवा करायची आहे या चैत्र नवरात्रीत. जर नवरात्रीत 14 पाठ केले, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14 पाठ केले, तर चंडी पाठ केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. पाठानंतर देवीची आरती करायची आणि समाप्ती करायची. आता दुर्गा सप्तशती पाठ करताना काही चुका आहेत त्या टाळायच्या आहेत. काही वेळा लोक श्रद्धेने पाठ करतात, पण काही लहान चुका करतात. आता त्या चुका कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया. की पाठ करतात, पाठ करायला 1.5-2 तास लागतात, 2.5 तास पण लागतात. पण काही लोक घाईघाईने पाठ करतात, खूप फटाफट वाचन करतात. काही लोक फक्त पाठ पूर्ण करण्यापुरतं करायचं म्हणून करतात. पण दुर्गा सप्तशती म्हणजे ही साधना आहे, म्हणून प्रत्येक शब्द शांतपणे आणि भावना ठेवून वाचा. आता दुसरी चूक, मध्येच पाठ सोडून देणे. काही लोक नवरात्रीच्या सुरुवातीला पाठ सुरू करतात, 2-3 दिवस मस्त छान वाचतात आणि नंतर मग वाचन थांबवतात. 2-3 पाठ झाले, 2-3 दिवस मग वाचन बंद करून देतात. जर हे पाठ सुरू केले तुम्ही नवरात्रीत, तर पूर्ण नवरात्रीपर्यंत चालू ठेवा. 9 दिवसात 9 पाठ करा किंवा 14 पाठ करा. जर 9 दिवसात 14 पाठ केले तर चंडी पाठ केल्याचं फळ मिळतं. पण जर तुम्हाला एवढं 9 दिवस रोज पाठ करणे शक्य नसेल, समजा तुम्हाला 9 पाठ करायलाही शक्य नसेल, 14 पाठ करायलाही शक्य नसेल, पण तुम्हाला नवरात्रीत देवीची सेवा नक्की करायची आहे, आपल्या आई भगवतीची सेवा खूप करायची आहे, तर मग अशा व्यक्तींनी, महिला असो किंवा पुरुष असो, त्यांनी नवार्णव मंत्राचा जप करा. हा पण खूप शक्तिशाली मंत्र आहे आणि खूप शक्ती आहे या मंत्रामध्ये. तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्र सकाळ संध्याकाळ 1-1 माळ या मंत्राचा जप करा. ही पण खूप प्रभावी सेवा आहे. आता तिसरी चूक काय, तर राग किंवा नकारात्मक विचार ठेवणे. तुम्ही देवीची साधना करताना वाद, राग, अपशब्द हे टाळावे. मन जितकं शांत असेल तितकी साधना प्रभावी होते. नवरात्रीत दुर्गा सप्तशती सोबत करायचे काही शक्तिशाली उपाय आहेत. शास्त्रामध्ये एक छोटा पण खूप शक्तिशाली उपाय सांगितला आहे. नवरात्रीमध्ये रोज सप्तशती पाठ केल्यानंतर आपण देवी समोर बसून आपल्याला मंत्र म्हणायचा 108 वेळा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे हा मंत्र आपल्याला आवर्जून या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र देवीचा अत्यंत शक्तिशाली बीज मंत्र आहे. असं मानलं जातं की हा मंत्र जपल्याने भीती दूर होते, संकट आयुष्यातील कमी होतात आणि देवीची कृपा आपल्यावर सदैव राहते. तर दुर्गा सप्तशती पाठ केल्यावर देवी प्रसन्न झाल्याचे काही संकेत असतात. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काही वेळा भक्त विचारतात की देवी प्रसन्न झाली आपल्यावर, ते कसं ओळखायचं? तर शास्त्रानुसार काही संकेत दिसू शकतात. तर संकेत पहिला, मनात अचानक शांतता निर्माण होते. जर साधना करताना अचानक मन खूप शांत झालं तर तो चांगला संकेत मानला जातो. दुसरा संकेत की स्वप्न येणे. काही लोकांना नवरात्रीमध्ये स्वप्न पडतं की मंदिर दिसतं, देवी दिसते स्वप्नात, किंवा एक खूप असा प्रकाश दिसतो, असे स्वप्न दिसतात. तर हे देवीच्या कृपेचे संकेत मानले जातात. हे खूप शुभ संकेत असतात. तिसरा संकेत, घरातील वातावरण बदलतं. कधी कधी नवरात्रीनंतर घरातील भांडणं कमी होतात, वातावरण शांत होतं. हे देखील देवीच्या कृपेचे संकेत आहेत. आता चौथा संकेत, अचानक मदत मिळणे. जी समस्या खूप दिवसांपासून सुटत नव्हती ती अचानक सुटते, किंवा एखादी व्यक्ती आपल्याला मदत करते आणि आपल्या अडचणी दूर होतात.
अशा गोष्टी देखील देवीची कृपाच मानली जाते. तर दुर्गा सप्तशती पाठाचा काही गुप्त आध्यात्मिक अर्थ काय आहे? तर दुर्गा सप्तशतीतील कथा फक्त राक्षस आणि युद्ध याबद्दल नाहीये, तर त्याचा आध्यात्मिक अर्थ देखील आहे. तर उदाहरणार्थ महिषासूर म्हणजे अहंकार. देवी त्याचा वध करते म्हणजे मनातील अहंकार नष्ट होतो. शुंभ आणि निशुंभ 2 राक्षस म्हणजे लोभ आणि मत्सर. देवी त्यांचा नाश करते म्हणजे आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट होते. दुर्गा सप्तशती पाठ केल्यावर जीवनात होणारे काही बदल. जर एखादा भक्त नियमित सप्तशती पाठ करत असेल तर त्याच्या जीवनात काही बदल दिसू शकतात. जसं की आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते, निर्णय क्षमता वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनात दैवी शक्तीवर विश्वास वाढतो. आता नवरात्रीत करायची काही छोटी पण खूप प्रभावी साधना. जर तुम्हाला संपूर्ण सप्तशती वाचणे शक्य नसेल तर एक सोपी साधना करा. दररोज देवी समोर बसून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. तर मंत्र काही असा आहे: या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. आणि तुम्हाला जास्त वेळ असेल तर 108 वेळा म्हणा, पण कमीत कमी 21 वेळा या मंत्राचा जप करा. ही देखील खूप प्रभावी साधना मानली जाते. आणि दुसरी सेवा म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं. रोज सिद्ध कुंजिका स्तोत्राचं या नवरात्रीत पठण करणे ही पण खूप प्रभावी सेवा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की देवीची साधना करताना श्रद्धा, विश्वास आणि संयम या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण चमत्काराच्या अपेक्षेने साधना करू नका. जर मनापासून देवीची उपासना केली तर योग्य वेळी तिची कृपा नक्की मिळते. चैत्र नवरात्र हा देवीच्या कृपेचा अत्यंत पवित्र काळ आहे. या काळात जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तर त्यासोबतच देवीचा मंत्र आहे तो 108 वेळा, 99 मंत्र आहे तो 108 वेळा जपायचा आहे. हा मंत्राचा जप केला तर जीवनात सकारात्मक बदल सुरू होतात. श्री दुर्गा सप्तशती पाठाने वाईट ग्रह दोष, भूतबाधा, करणी यांचा नाश होतो. साधकाला आत्मविश्वास आणि अदृश्य संरक्षण मिळतं. नवरात्री म्हणजे केवळ उपवास, सजावट एवढंच नाहीये, तर हा काळ आत्मशुद्धीचा, देवीशी जोडल्या जाण्याचा काळ आहे. ही साधी पण प्रभावी सेवा आहे. या पद्धतीने तुम्ही जर श्रद्धा, नियम आणि भक्तिभावाने पाठ केला तर दुर्गा देवी तुमच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश आणेल. तुम्ही या नवरात्रीत हा संकल्प करा. देवी समोर पाठ वाचन करून आरती करायची आणि तिच्या कृपेवर विश्वास ठेवायचा. या नवरात्रीत देवी समोर बसून आपल्याला श्रद्धेने प्रार्थना करायची आहे की कदाचित तुम्हाला जाणवेल की एक अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. जर माझी माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण देवीची माहिती जितकी पसरवू तितकी खरी साधना होते. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले श्री दुर्गा सप्तशती साधना कोण कोण चैत्र नवरात्रात सुरू करणार आहे? ज्यांना हे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहे नवरात्रीत, तर त्यांनी कमेंट मध्ये लिहा की आई दुर्गेची कृपा माझ्यावर राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.